पड़ोगी परभणी एक बार जरूर आइए। मोबाइल क्रमांक 7721088557। भैया रंजू आप देख रहे हैं मेरे साथ लोक पुकार न्यूज में आप सभी का। भाजपा महाराष्ट्र की सत्ता से बाहर गए ये कल्पना ही सहन नहीं कर पा रही है, इसलिए हम पर झूठे इल्जाम थोप रही है। ओबीसी आरक्षण में देवेंद्र फडणवीस के समय ही सुप्रीम कोर्ट ने निर्णय दिया हुआ है। ऐसी टिप्पणी राज्य के सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चौहान इन्होंने आज तारीख 29 जून 2021 मंगलवार के रोज दौरे पर आए हुए थे। इस दोपहर 2 बजे के दरमियान पूर्व सांसद तुकाराम रेंगे इनके निवास स्थान पर संवाददाता सम्मेलन में देवेंद्र फडणवीस और भाजपा पर निशाना साधा। इस समय कांग्रेस के प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, जिला अध्यक्ष विधायक सुरेशराव वरपुड़कर, विधायक अमर राजूरकर, पूर्व सांसद तुकाराम रेंगे पाटिल, सुरेश नागरे, मनपा उप महापौर भगवान वाघमारे, महानगर जिला अध्यक्ष नदीम इनामदार, इनके साथ अन्य पदाधिकारी कार्यकर्ता हाजिर थे। इस समय संवाददाता सम्मेलन में अशोक चौहान इन्होंने किसानों के बारे में फसल बीमा को लेकर कहा कि गुजरात के राज्य सरकार ने प्रधानमंत्री फसल बीमा से अंग झटका है। फसल बीमा नियम और निष्कर्ष के तहत फसल बीमा मिलना चाहिए। उसी के साथ ये भी कहा कि राष्ट्रीय महामार्ग 18 काम कम क़ुव्वत एजेंसियों को देने के कारण पूरे नहीं हो पा रहे हैं। पिछले 1.25 सालों से कोरोना के इस आपत्ति में विकास कामों को कैंची लगी है। इस हालत में भी राज्य सरकार महत्व के रास्तों का काम किया जा रहा है, ऐसा इस समय उन्होंने कहा। और क्या कहा आइए जानते हैं आगे। मराठा आरक्षणासंदर्भातला हा विषय मी स्वतः बारकाईने अभ्यास केला आहे, हाताळलेला आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो आला त्या निर्णयानंतर हे सर्व अधिकार सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की 102 जी घटना दुरुस्ती आहे ती घटना दुरुस्ती झाल्यानंतर हे राज्याला अधिकार राहिलेलेच नाही। याचा अर्थ एवढा आहे की ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा कायदा हा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पारित झाला त्यावेळेस राज्याला अधिकार नव्हते याचा अर्थ इथेच नाही, विधिमंडळामध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की देशाच्या अटॉर्नी जनरलनी सुप्रीम कोर्टात स्टेटमेंट दिलं 102 घटना दुरुस्ती झाल्यानंतर हे अधिकार राज्याचे नाहीत असं स्टेटमेंट के वेणुगोपाल जे अटॉर्नी जनरल आहेत केंद्र शासनाचे त्यांनी केलं। हे मी सभागृहात उठून बोललो तर माझ्यावर हक्कभंग आणण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला होता की त्याचा जरूर आणा, तर माझ्या हातामध्ये कायद्याचं जे काही बिल आहे तुम्ही दिलेलं आहे त्या कायद्याचं बिल माझ्या हातामध्ये आहे। तुम्ही जो कायदा केला हा तुम्ही सभागृहाची दिशाभूल केली कारण तुमच्याकडे अधिकारच तो नव्हता। आणि सुप्रीम कोर्टाने आत्ताही कन्फर्म केलं, परवाचा निर्णय झाला सुप्रीम कोर्ट म्हणते की राज्याला अधिकार नसताना राज्याने निर्णय घेतला असं तिने गणित होतं यांच्या सगळ्या जजमेंट। तर हा एक विषय त्यातला महत्त्वाचा। घटना दुरुस्ती झाल्यानंतर हा राज्य सरकारने निर्णय घेतला, त्याच्यामुळे अधिकार नसताना घेतलेला निर्णय हा त्यातला एक पहिला महत्त्वाचा मुद्दा। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 50% सिलिंग घालून दिलेली आहे। इंदिरा साहनी प्रकरण जे काही झालंय केसला मागचा 30 वर्षापूर्वीचा तो सुप्रीम कोर्टाने पुन्हा तुम्हाला कुठलंही आरक्षण हे ठरवण्याचा अधिकार नाही, 50%वर जाता कामा नाही, हा त्यातला महत्त्वाचा विषय। ज्यावेळेस आम्ही पंतप्रधानांना भेटलो, मी सन्मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थित नरेंद्र मोदीजी पंतप्रधानांना आम्ही भेटलो आणि मी त्यांना हा विषय समजून सांगितला। म्हटलं आमची भूमिका आपल्याकडे विनंती एवढीच आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे हा अधिकार आता तुमच्याकडे आलेला आहे। तुमचा अधिकार असल्यामुळे तुम्ही ज्याप्रमाणे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन EWS चा 10% आरक्षणाचा निर्णय घेतला तशाच पद्धतीने घटना दुरुस्ती करायची किंवा काय करायचं विधी तज्ञांशी चर्चा करून मराठा आरक्षण विषय तो कसाही कोणी तिथे मागे लागणं बरोबर अधिकार तुमच्याकडे आलेले आहे। जोपर्यंत हा निर्णय बदलत नाही तोपर्यंत अधिकार तुमच्याकडे जात आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे तुम्हाला प्राप्त झालेल्या अधिकाराच्या अनुषंगाने मराठा आरक्षण तुम्ही मागितलं, आम्ही याचं समर्थन आधी केलंय, विधिमंडळात सुद्धा विरोधात असं सुद्धा आम्ही समर्थन केलेलं आहे आणि भविष्य काळात सुद्धा आमचं समर्थन राहणारच आहे। हा प्रश्न कुठल्या राजकीय पक्षाचा प्रश्न नाही, तो प्रश्न मागे लावा अशी विनंती आम्ही त्यांना त्यावेळेस केलेली आहे। आणि 50% जे लिमिट घातलेली आहे ती सुद्धा आजच्या परिस्थितीमध्ये शिथिल केल्याशिवाय प्रश्न मागे लागत नाही। केंद्र सरकारने जे रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये आरक्षणाचा विषय त्यांनी अजिबात घेतलेला नाही। त्यांनी फक्त म्हटलेलं आहे
राज्याचे अधिकार आहेत, राज्याला दिले पाहिजे अशा प्रकारचं फक्त त्यात म्हटलेलं आहे. त्यांनी रिव्ह्यू पिटिशनमध्ये कुठल्याही आरक्षणाचा उल्लेख केंद्र सरकारच्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये अजिबात झालेला नाही. त्यामुळे आमचं म्हणणं एवढंच आहे की केंद्र सरकारने या बाबतीमध्ये फेरविचार करावा आणि आरक्षणासंदर्भामध्ये स्पष्ट भूमिका घेऊन त्यांच्या अधिकारात असलेला विषय त्यांनी मागे लावावा अशा प्रकारची विनंती आम्हाला करायची आहे. कोण म्हणतं की त्यांचे जे प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये आरक्षण असावं असं एकंदरीत होईल होतं. मुद्दा एवढाच आहे जे काही डाटा उपलब्ध आहे समाजाचा प्रत्येक समाजाचा तो डाटा नीती आयोगाकडे उपलब्ध आहे. मी पंतप्रधानांना ही विनंती केली होती की हा डाटा हा तुम्ही राज्याला उपलब्ध करून द्या. असा विषय म्हणताना झालेला आहे. सुप्रीम कोर्टात त्याच्यावर सुद्धा निर्बंध आणलेले आहेत. त्या निर्बंधामुळे हा निर्णय आताचा नाही, देवेंद्र फडणवीस असतानाच हा निर्णय सुप्रीम कोर्टाने कसा केला होता आणि त्यावेळेस सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये पुढे काही केलं नाही. उलट नागपूर जिल्हा परिषद निवडणूक सगळ्या त्या निवडणुका पोस्टपोन केल्या त्यावेळेस त्यांनी अशा पद्धतीने त्यावेळेस त्यांनी कदाचित पुढाकार घेतला असता आताची वेळ आली नसती. तोपर्यंत दुसरा महत्त्वाचा विषय आहे. कोर्ट म्हणतं की त्यांचे जे काही प्रमाण आहेत त्या प्रमाणामध्ये आरक्षण असावं असं एकंदरीत गणित होत होतं. मुद्दा एवढाच आहे की जे काही डाटा उपलब्ध आहे समाजाचा प्रत्येक समाजाचा तो डाटा नीती आयोगाकडे उपलब्ध आहे. आम्ही पंतप्रधानांना ही विनंती केली होती की हा डाटा हा तुम्ही राज्याला उपलब्ध करून द्या. ज्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे त्याची अंमलबजावणी करण्याकरता आम्हाला उपयोग होईल डाटाचा. तर किती समाज कोणाचा आहे, किती प्रमाणाचा आहे, अमुक तोही डाटा हा त्यावेळेस फडणवीसांनाही दिला नाही आणि तो डाटा आम्हाला सुद्धा आज उपलब्ध नाही. त्याच्यामुळे आता हा प्रश्न जो झालेला आहे डाटा उपलब्ध झाला तर थोडं सोपं होईल. मग किती प्रमाणात आरक्षण द्यायचं, काय द्यायचं, किंवा कसं करायचं ही पुढची पावलं टाकण्याकरता इम्पेरिकल डाटा जो आपण म्हणतो तो डाटा मात्र अजूनही उपलब्ध झालेला नाही. आणि फक्त मुस्लिम आरक्षणाचा विषय सुद्धा कोर्टाने त्याच्यामध्ये सुद्धा हाही 50% तरी येणारच आहे. ते घटना दुरुस्तीनंतर अधिकार राहतो का, तो 50%ची मतं ओढली जाते का. त्यामुळे सर्वच आरक्षण देशातली जी आहे ती या सर्व कोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आज अडचणीमध्ये आलेली आहे. जोपर्यंत त्यांच्या अधिकारात असलेले विषय ते मागे लावत नाही किंवा राज्याला अधिकार देत असताना 50%ची अट शिथिल करत नाही तोपर्यंत हे प्रश्न कसे मागे लावायचे आपला प्रश्न राज्यासमोर. तरीसुद्धा राज्य कटिबद्ध आहे, राज्याची भूमिकाच आहे. म्हणजे मुस्लिम आरक्षण असो, धनगरांचं आरक्षण असो, मराठा आरक्षण असो, ओबीसी आरक्षण असो, जेवढी आरक्षणं आहेत ठरल्या पक्षाच्या धोरणाप्रमाणे आरक्षण मिळाली पाहिजे ही भूमिका महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची आहे. मला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे. म्हणजे पीक विम्याच्या बाबतीत पीक विमा कंपन्या या खरं म्हणजे मला आधी भाजपच्या लोकांनी बऱ्याच ठिकाणी पीक विम्याच्या संदर्भामध्ये काही हातपाकड केलेली आहे. आमचंही म्हणणं तेच आहे की लोकांना पीक विमा ठरल्याप्रमाणे मिळाला पाहिजे. जे काही त्यांचे निकष आहेत, नियम आहेत, त्या नियमाला अनुषंगाने जे काही करायची गरज आहे त्या पीक विम्याच्या संदर्भामध्ये निर्णय घ्यावा. लोकांचे पैसे तरी देऊन टाका विम्या जरी भरला तर त्यांची. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे, त्या पीक विम्याचं नावच आहे पंतप्रधान पीक विमा योजना. प्राईम मिनिस्टरच्या नावाखालीच ही योजना आणि ज्या एजन्सी सिलेक्ट केलेल्या आहेत त्या एजन्सीजवर त्यांनी सिलेक्ट केलेल्या आहेत. राज्यामध्ये मग या 5 एजन्सी 6 एजन्सी कसं दिल्या असतात. मुद्दा आमचा एवढाच आहे की जी योजना पंतप्रधानांच्या नावाने आहे याची पूर्ण जबाबदारी केंद्र सरकारची आहे. त्याची सगळी आतमाकड आमच्यावर करायचं कारण काय. तर खोटं बोलायचं, रेटून बोलायचं एवढाच कार्यक्रम या भाजपवाल्यांचा राज्यामध्ये सुरू आहे. पीक विमा योजना यशस्वी करायची आहे. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट आहे देशातल्या 5 किंवा 6 राज्यांनी पीक विम्याचं नाम काढून घेतलं. ते पण आम्हाला योजना नव्हती. आश्चर्याची गोष्ट आहे की पंतप्रधान ज्या राज्यातले आहेत की गुजरात राज्याने सुद्धा पहिल्यांदा सांगितलं आम्हाला ही पीक विमा योजना नकोच. म्हणजे पंतप्रधानांच्या स्वतःच्या राज्यातल्या सुद्धा सरकारने पंतप्रधान पीक विमा योजनेतून आपलं अंग काढून घेतलेलं आहे. आणि आता भाजपची लोक हे राज्यशास्त्रावर टाकत आहेत. आमचं पण एवढंच आहे जी जबाबदारी तुमची आहे तुम्ही पार पाडा ना. आमचं कुठं काय म्हणणं ती पार पाडायची नाही. आणि एक कधी गोष्ट अंगावर आली की ती सगळी जबाबदारी ती राज्यावर टाकायची हे चुकीचं आहे. आणि म्हणून राज्य शासनाने बीडमध्ये जी नवीन पद्धतीने ही योजना लागू केलेली आहे
त्या पद्धतीने ही योजना महाराष्ट्रात त्याचा वेगळ्या पद्धतीने विचार व्हावा अशा प्रकारची मागणी आम्ही पंतप्रधानांजवळ केलेली आहे की बीड मॉडेल जे आहे ते संपूर्ण राज्यामध्ये लागू आपण करावं अशा प्रकारची मागणी आम्ही केंद्र सरकारकडे लेखी स्वरूपात मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे हा एक विषय आम्ही घेतलेला आहे. माध्यमातून परभणीमध्ये विद्यापीठाच्या परिसरामध्ये जागा आयडेंटिफाय करण्यात आलेली आहे. त्याला टेंडर काढलं होतं तर टेंडरला काय प्रतिसाद मिळत नाही असंही काही सांगण्यात आलं मला. आणि दुसरी गोष्ट त्याची महत्त्वाची म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं तर प्रायव्हेट हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना जायचा कल असेल तर मग शासनाचे जे काही पैसे मिळतात 8,000 रुपयाची विशिष्ट त्याला निकष आहेत त्या निकषाप्रमाणे जो निधी अनुज्ञा आहे तेवढा निधी त्या मुलांना द्यावा जेणेकरून त्यांना जर प्रायव्हेट हॉस्टेलमध्ये ॲडमिशन घ्यायची तयारी असेल ती आपण त्यांना मदत करूया अशी आमची भूमिका आहे. जागा आयडेंटिफाय केलेली आहे, सरकारी हॉस्टेल उपलब्ध आहे, तर प्रतिसाद चिंता ना करता येईल. तरीसुद्धा जर खाजगी हॉस्टेलमध्ये परभणीमध्ये जायला तयार असेल त्या पद्धतीने सुद्धा फेरविचार करण्याची राज्याची तयारी आहे. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस हे हा सगळा विषय अशा पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न त्यामुळे या 5-6 विषयासंदर्भामध्ये मी लक्ष दिलेलं आहे. त्याचबरोबर आज मी अनेकांची निवेदनं स्वीकारलेली आहेत. मराठा आरक्षणासंदर्भातली मुलं आली त्यांनाही मी भेटलो मगाशी, त्यांचे हेच विषय होते, त्यांच्याशी चर्चा मगाशी मी केलेली आहे. आमदार खासदारांची भेट घेऊन त्यांची काही आज रस्त्यासंदर्भातली काही निवेदनं होती तेही प्रयत्न करून परभणी जिल्ह्यातला याच्यापेक्षा अधिकचा निधी कसा देता येईल हा माझा प्रयत्न जरूर आहे. काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस परभणीला आले होते तर तेही हेच म्हणले की पीक विमा कंपन्या सिलेक्शन करण्याचे अधिकार राज्याला आहे. राज्य केंद्र काढतं आणि राज्य कंपन्या ठरवतात. मंत्री पण आले होते त्यांना आम्ही हेच विचारलं तर ते त्यांनी केंद्रावर ढकललं. पण मला वाटतं की काही पर्याय काही काय बोलते याप्रमाणे मला मी लिखित माहिती द्यायला तयार आहे. गव्हर्नमेंटचे GR आहे. आज जेवढ्या कंपन्या आहेत ते शॉर्ट लिस्टिंगचं काम केंद्र सरकार करतं. शॉर्ट लिस्टिंग कंपन्या म्हणून कुठल्या जिल्ह्यात कुठली कंपनी द्यायची हा अलॉटमेंट राज्य सरकार जरूर करतं. पण बेसिकली शॉर्ट लिस्टिंग ज्या कंपनीज आहे ही योजना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आहे आणि या योजनेचं नावच आहे पंतप्रधान कृषी विमा योजना. नाव त्याच्या नावानेच काय ना नाव करायचं नाव मुख्यमंत्री पीक विमा नाही आहे, पंतप्रधान पीक विमा योजना आहे. आणि त्याला जे काही निकष ठरवलेले आहेत, जे काही प्रोसेस ठरवलेले आहेत, गाईडलाईन्स ठरलेल्या आहेत ती केंद्र शासनाने ठरवलेल्या गाईडलाईन्स आहेत. म्हणून मुख्यमंत्र्यांनी जे पत्र दिलं ते लाईटिंगमध्ये दिलं की तुमचे निकष चुकता आहे ते सगळं चुकीचं आहे. त्यामुळे बीडमध्ये ज्या पद्धतीने वेगळा पॅटर्न त्यांनी स्वीकारलेला आहे त्याच धर्तीवर ही मॉडिफाय करावी असं पत्र मुख्यमंत्र्यांनी लेखी पंतप्रधानांनी परवा दिलं. विधानसभा अधिवेशन होत आहे, विधानसभा अध्यक्षपदासाठी कुणाचं नाव येणार अजून तर काही मला कळालेलं नाही. पण या अधिवेशनामध्ये अध्यक्षपद जे काँग्रेस पक्षाकडे आहे त्याची निवड व्हावी अशी आमची धारणा आहे. 2 दिवस अगोदर करायचा निर्णय होऊ शकतो. कोविडची परिस्थिती उपस्थिती हा त्याचा महत्त्वाचा शेवटी मतदानाचा विषय आहे. त्याच्यामुळे निर्णय घेत असताना सदस्यांची उपस्थिती या अनुषंगाने तो निर्णय एका 2 दिवस अगोदर घ्यावा लागेल. केंद्रामध्ये मराठा आरक्षण जो आहे तो केंद्रात पडते का की आपण कमी पडायचं कारण काय? जे अडवणारे आहेत त्यांना राजकारण करायचं आहे. ज्यांना सुप्रीम कोर्ट कळतं, जजमेंट कळतं, वकील आहेत त्यांना सुप्रीम शेवटी असं आहे कुठलाही निर्णय कोणाला घ्यायचा असेल देशाचं सर्वोच्च जे न्यायालय आहे सुप्रीम कोर्ट त्या निर्णयाच्या पलीकडे कुठलंही सरकार जाऊ शकत नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्ट निर्णय वाचला पाहिजे. आपण काही बोलायचे आहे सुप्रीम कोर्ट ज्यांना कळतो त्यांना कळतं की यातली काय सत्यता आहे. ज्यांना राजकारण करायचं ते बाकी उद्योग करतात ते कुठल्या पक्षाचे लोक आहेत समजून घेतलं पाहिजे. तुम्ही हे प्रचार आम्ही जे सांगतो तेवढं तुम्ही जरी छापून दिलं की माहिती तुम्ही जजमेंट जरी छापून दिलं पेपर तर लोकांना कळत खरं काय. साहेब परभणी बायपासचं काम प्रस्तावित आहे त्या कामाला अजून सुरुवात झालेली आहे. जागा संपादनाचं काम जवळपास पूर्ण झाल्याची माहिती माझ्याकडे आहे. त्याला निधी द्यावा लागेल जे काही उर्वरित आहे निधी द्यायचे प्रयत्न. तर आपण दिल्यासाठी सगळ्यांना निधी तरतूद केलेली आहे. तर यापूर्वी जो मंजूर झालेले रस्ते आहेत जसे की उदाहरणार्थ 300 रस्ता त्या अनेक वर्षापासून त्याचं काम राबवत आहे. त्या कामाला गती वाढेल का किंवा गती वाढण्यासाठी आपण काय? काही रस्ते लोकांचा समज लोकांचा समज आपण गैरसमज दूर केला पाहिजे. काही रस्ते माझ्याकडे आहेत, काही रस्ते जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत आणि काही रस्ते राष्ट्रीय आहेत, राष्ट्रीय महामार्ग आहेत.
जे राष्ट्रीय महामार्ग आहेत ते माझ्याकडे नाही, तर ते राष्ट्रीय महामार्ग सुद्धा मार्गी लागावे त्याकरता सातत्याने माझा पाठपुरावा नितीन गडकरी जे केंद्रीय मंत्री त्यांच्याकडे सुरू असतो, माझा बोर्ड सुरू असतो आणि त्यांना मी 2 गोष्टी सुचवलेल्या आहेत, विनंती केलेल्या आहेत. मी त्यांना सांगितलं की औरंगाबाद जालनापासून जिंतूर मार्गे परभणी नांदेड असा जो रस्ता आहे तो त्यांनी त्यांच्याकडेच पूर्णपणे घ्यावा. काही ठिकाणी काही तुकडे आपल्याकडे काही त्यांच्याकडे असं मी त्यांना सुचवलं की हा पूर्ण रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घ्यावा. त्यातला म्हणून शिरड शहापूर ते वाटूर शिरड शहापूर नवीन काहीतरी मंजूर झालेली आहे, पुढची लेख राहिलेली आहे. तर ही मी त्यांना विनंती केलेली आहे की हा संपूर्ण रस्ता हा नॅशनल हायवे म्हणून घ्यावा. काही ठिकाणी झाला आहे, जालन्यापासून मला वाटतं मठ्ठ्यापर्यंत झाला आहे, मठ्ठ्यापासून पुढचा काही मंजूर झाला आहे, नंतर वाटूरपासून पुढचा असं ते 2-3 तुकड्यामध्ये सगळं झालेलं आहे. मी त्यांना सुचवलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते मान्यही होईल. हा सगळा जुना रस्ता जो नांदेड सीमेपासून म्हणजे आपल्या तेलंगणाच्या बॉर्डरपासून ते आपल्या जवळ जुनी लेक आपली आहे औरंगाबादपर्यंत, ती राष्ट्रीय महामार्गाने पूर्णपणे त्यांच्या ताब्यात घ्यावी, म्हणजे पूर्ण जवळ त्यांची राहील. आपण जो आता नव्याने मार्ग सुचवला आहे समृद्धी महामार्गाचा एक ब्रांच जे आहे ती जालन्यापासून परभणी हिंगोली मार्गे नांदेड मार्गे बॉर्डरपर्यंत हा समृद्धी महामार्गाचा दुसरा जो टप्पा आहे तो मंजूर राज्याच्या पायाभूत सुविधा समितीचे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आहे, त्याची मंजुरी दिलेली आहे. तो रस्ता झाल्यानंतर नांदेड ते औरंगाबाद रस्ता जवळपास वाया परभणी हिंगोलीकडे गेलं तर साधारण 2.5 तासामध्ये पूर्ण होईल ते. आणि पुढचा मुंबईचा रस्ता औरंगाबादपासून मुंबई हा साधारण 4 तासामध्ये म्हणजे मुंबई जेमतेम 6 ते 6.5 तासांमध्ये आपल्याला गाठता येईल समृद्धी महामार्गाच्या पद्धतीने. असा आम्ही निर्णय तत्त्वता घेतलेला आहे. त्याची अलाइनमेंटचं काम सध्या सुरू आहे, नोटिफिकेशन लवकरच मागे लागेल. याच्यामुळे आपल्याला समृद्धी महामार्गाचा पुढचा भाग जो आहे एक चालला विदर्भातून नागपूरकडे जातो, जालन्यापासून ते मराठवाड्याच्या सीमेपर्यंत जो भाग आहे तो भाग जिल्हा अंतर्गत जे रस्ते तो शॉर्ट डिस्टन्स सगळ्यात जवळचा मार्ग. शेवटी आपल्याला आपल्या दृष्टीने मुंबई गाठणं औरंगाबाद गाठणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे 6 ते आपल्याला रेल्वेने जायला 12-13 तास लागतात. बाय रोड जरी आपण गेलो तर 12 तास लागतात. त्यामुळे अंतर साधारण 6 तासामध्ये कव्हर व्हावं हा त्याचा एक भाग आहे. दुसरा या समृद्धी महामार्गाबरोबरच परवा मुख्यमंत्र्यांची माझी चर्चा झाली, मी त्यांना हे सांगितलं की आपल्याला बुलेट ट्रेन जी जाते जी आता नागपूर मार्गे हैदराबाद आहे किंवा जी तिथे पुणे सोलापूर मार्गे हैदराबाद आहे त्याचा मराठवाडा पूर्णपणे सुटून चाललेला आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे, समृद्धी महामार्गाला जमीन आपण जी संपादन करत आहोत त्याच्या बाजूनेच बुलेट ट्रेन घेतली म्हणजे नवीन काही जमीन संपादन करायची गरज पडणार नाही असं मी सुचवलेलं आहे. आणि धोरण असं बुलेट ट्रेनच्या बाबतीमध्ये की बुलेट ट्रेनला लागणारी जमीन शासनाने द्यावी, रेल्वेचा इतर खर्च रेल्वेने करावा, असं ते जॉईंट व्हेंचरचं मॉडेल आहे. त्यामुळे आम्ही त्याला ते सुचवलेलं आहे की समृद्धी महामार्गाबरोबर बुलेट ट्रेनचं काम सुद्धा मराठवाड्यात करावं. पुढचं काम जे आपल्या सीमेच्या पलीकडे जे तेलंगणामधलं आहे ते तेलंगणा सरकारशी बोलण्याचा माझा एक प्रयत्न राहणार आहे, जेणेकरून त्याचे झालं तर हैदराबाद आपला सरळ आणि निजामाबाद आणि कोलंबीला मार्गेस आपला सरळ तिथे जाता यावं हा त्यांचा दुसरा भाग आहे. परंतु आपल्याला मराठवाड्यातून मुंबईला आहे आणि मला जी माहिती आहे बुलेट ट्रेनची स्पीड जी आहे साधारण 350 किलोमीटर प्रति तास आहे. तो जर विचार आपण जर केला तर साधारण 2.5-3 तासामध्ये मुंबई आपल्याला बुलेट ट्रेनची गाठता येईल. तर हाही प्रस्ताव मी मुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहे. मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे की तुमचं पत्र हे रेल्वे मंत्र्यांना तुम्ही पाठवलं तर त्याचा पाठपुरावा खासदार आपले आहे त्यालाही बंधू दाखवणार मगाशी बोललो, मुजिया खान त्यालाही मगाशी मी विनंती केली, त्यांनाही सांगितलं. पण तुम्ही सर्वपक्षीय खासदार जर तिथे जाऊन भेटतात तर रेल्वे मंत्र्यांकडून हा जो फार मोठा नाही आहे, आपल्या दृष्टीने मुंबई जवळची असणं आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मुंबईला 3-3.5 तासात जर गाठतात फार मोठी गोष्ट आहे. अहमदाबादपेक्षा ही रेल्वे आम्हाला महत्त्वाची आहे. मराठवाडा जो उपेक्षित आहे किंवा जो मागासलेपण आहे ते केवळ मुंबईसारख्या मोठ्या शहरापासून अंतर जे आपलं आहे ते 600 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. म्हणून ते काम करावं अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. मला अपेक्षा या यश मिळावं असा माझा प्रयत्न आहे. आणि समृद्धी महामार्गाचा जो निर्णय तो झालेला आहे थोडी लवकर घेतो. त्यानिमित्तानं मराठवाड्यातले जे प्रश्न आहेत राष्ट्रीय महामार्गाचं असं आहे की काम ज्या गतीने कॉन्ट्रॅक्टर्स बरोबर नाही मी गडकरी साहेबांनी बोललेलो आहे
जे कॉन्ट्रॅक्ट मराठवाड्यातले 24 पॅकेजेस आहेत रस्त्याचे, त्यापैकी 18 पॅकेजेस फेल झाले तरी कॉन्ट्रॅक्टर बरोबर नाही. तुमचं हे परभणीचं हे काम सुद्धा इथे परभणी येत असताना जे काम आहे तोही कॉन्ट्रॅक्टर सेपरेट केला. दुसरा कॉन्ट्रॅक्टर मूळ कॉन्ट्रॅक्टर आहे गॅनन डंकर्ली नावाची कंपनी, त्यांनी 22% बिलो कोट केलं आहे. 3 वर्षापासून काम रखडलेलं आहे. आधी त्याचा आढावा घेतला, लोकांनी तिथे संतप्त भावना व्यक्त केल्या आणि म्हणून माझं गडकरी साहेबांना विनंती केली होती, पण हे कॉन्ट्रॅक्टर चुकीचे नेमले, अटी शिथिल केल्यामुळे 22-24%, 30% बिलो गेल्यावर काम होतील कशी? म्हणजे कोणी किती स्पर्धेचा हा विषय माझा नाही, पण ज्या 50पेक्षाही कमी होत असेल कॉस्ट, मग कामं होणार कशी हा त्याचा मेन विषय आहे. इथलं काम जे आहे रखडलेलं आहे त्याचं ग्रुप काम की कॉन्ट्रॅक्टर हा GDCL नावाची कंपनी आहे, गॅरन डंकर्ली कंपनी लिमिटेड, त्यांनी हे सगळं वाटलं. सर जिल्हा अंतर्गत सुद्धा रस्ते जिल्हा अंतर्गत जे रस्ते आहेत ना ते सुद्धा अतिशय खराब झालेले, कित्येक वर्षापासून जिल्हा अंतर्गत रस्त्यात सुद्धा कोड नेटवर्कचं काम हाती घेण्याचा विचार आहे. त्याला पैसा कुठचा लागणार आहे, साधारण एक 50,000 कोटी नक्कीच लागतील. त्याचं आढावा घेण्याचं काम झालेलं आहे, पण त्याकरता एवढी तरतूद होऊ शकत नाही आणि म्हणून ॲसेट मॉनिटायझेशनचा वेगळी संकल्पना आहे. त्यातून काही काम जे MSRDC करते तशाच पद्धतीने वेगळं महामंडळ सुद्धा PWD विभागाचं करावं का असा विचार सध्या शासनाला सुरू आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे लायसन्स तर आहे, पण डेपोचं कंपनीकडून आम्हाला सांगितलं यासाठी जवळपास डेपो उभारण्यासाठी जर योग्य असेल तर जरूर करायचा प्रयत्न आपण करू. पण डेपोपेक्षाही जे आहे ते कराची जर आपण जर त्याच्यातली विभागणी पाहिली तर सगळ्यात एक्साईज जास्त कर जो आहे तो पेट्रोल डिझेलवर लागतो. जी कॉस्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये किंमत कमी असताना आपल्याकडे दर जास्त लागला जातोय, तर यासाठी लागला जातोय की त्या एक्साईजचा जो दर आहे तो अधिक आहे, त्याच्यामुळे आपले त्रास होतो. ओबीसीच्या राजकीय आरक्षणासंदर्भात परवा भाजपचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटले आणि त्यांनी सांगितले की सरकारनं जर सांगितलं तर आम्ही निवडणूक स्थगिती करू शकतो. सरकारने तर प्रपोज दिलेलं आहे ना. सरकारने राज्याच्या निवडणूक आयोगाकडे विनंती मुख्य सचिवांच्या मार्फत केलेली आहे. आयुक्तांनी सांगितलं सरकारनं प्रस्ताव दिला तर आम्ही स्थगिती देऊ शकतो. 2 विषय वेगळे आहेत. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटप्रमाणे या निवडणुका होतात. आयोगाचं पहिलं स्टेटमेंट असं आहे की सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमुळे आम्हाला काही ते मागे पुढे करता येत नाही, त्याचं पहिलं स्टेटमेंट. आता ही कोरोनाची जी काही परिस्थिती आहे आणि आता जे काही पुन्हा निर्बंध लागू होत आहेत त्या अनुषंगाने जर काही विषय निघाला तर मला सांगणं कठीण आहे, पण तो कॉल जो घ्यायचा तो निवडणूक आयोगाला घ्यावा. रवीच्या अनुषंगाने एक प्रश्न आहे. मला याची जेवढी माहिती आहे ती माझ्या काळामध्ये परभणी मुदखेड या कामाला सँक्शनिंग झालं तर काम बरंचसं मार्गी लागलं. आता प्रश्न परभणी ते मनमाडचा जो विषय आहे तो अद्यापही प्रलंबित आहे, त्याच्यावर काही लक्ष केंद्र सरकार देत नाही आहे असं माझा समज आहे. ते परवाच्या वृत्तपत्राच्या बातम्यातून सुद्धा मी ते वाचलेलं आहे. त्याला कुठेही अद्यापही मुहूर्त लागल्याचं दिसत नाही आहे आणि कदाचित केंद्राकडे आपलं काही बजेट नसावं असं वाटतं. परभणीच्या मेडिकल कॉलेजचा प्रश्न का होतो? परभणीला मेडिकल कॉलेज दिलं पाहिजे ही भूमिका शासनाची आहे. तुमच्या त्या बंधू जाधव यांनी सुद्धा याच्यामध्ये आग्रही भूमिका घेतलेली आहे. परभणी साहेब सुद्धा वारंवार याच्यामध्ये पाठपुरावा याच्यामध्ये फरक करण्यासाठी सर्वांनी घाबरतीच आहे. राज्याच्या बहुतांश जिल्ह्यामध्ये वेगळं मेडिकल व्हावं, मेडिकल कॉलेज व्हावं हीच गरज आहे आपली, कारण की पेशंट परभणीचे हिंगोलीचे सगळे नांदेडकडेच येणारा प्रवाह जास्त आहे आणि परभणीला वेगळं मेडिकल कॉलेज व्हावं असं आमचं मत आहे. परंतु मर्यादित निधीची उपलब्धता लक्षात घेता सगळ्या जिल्ह्यामध्ये एकदम कामं होतील का हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून याच्यामध्ये फायनान्शियल मॉडेल नव्याने काय वर्कआउट करावं असं वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचा सध्या विचार सुरू आहे. तो कॅबिनेटसमोर विषय लवकरच घेण्याच्या अनुषंगाने वेगळ्या पद्धतीने निधी उपलब्ध असल्याशिवाय काम होणार नाही. सगळ्या जिल्ह्यात मागणी की आमच्याकडे मेडिकल कॉलेज करा, सगळीच मागणी एकदम होऊ शकत नाही. म्हणून नवीन धोरण या बाबतीमध्ये नेमके पैसे कसे उभारायचे या बाबतीमध्ये असा विचार सध्या वैद्यकीय शिक्षण विभागात सुरू आहे. दुसरी समजून घेतली पाहिजे. पदोन्नतीच्या आरक्षणाला हायकोर्टाने रद्दबातल केलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तालुक्याचा हस्तक्षेप करणार नाही, त्याची कायदेशीर बाजू आहे. काँग्रेस पक्षाची तीच भूमिका आहे. मुद्दा एवढाच आहे, कुठलाही तुम्ही पुढे घेत असताना त्याच्यामध्ये जे कायदेशीर बाजू सध्या कोर्टाने जजमेंट पाहा, हायकोर्ट जजमेंट आहे
मुंबई हायकोर्टात जजमेंट आहे साठी तो निर्णय त्यांनी आपण जो GR सुशील कुमार शिंदे असताना तो GR आपल्या सरकारने काढला होता की पदोन्नतीत आरक्षण द्यायचा तो GR मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल केलेला आहे आणि सुप्रीम कोर्टात सुद्धा काही लोक त्याच्या विरोधात गेले असताना सुद्धा सुप्रीम कोर्टाने स्थगितीचा नकार दिला.